ऑल द बेस्ट केलं तेव्हा किती पैसे मिळायचे, म्हणजे नाईट किती मिळायचे तेव्हा? नाव मिळालं. 100 रुपये होते नाईट, पण चांगले होते काम. मी कधी आमच्या कंप्लेंट नव्हती. मी तुम्हाला सांगतो ना, 100 रुपये का मोठी होती माझ्यासाठी, कारण माझे वडील दिवसभर मेहनत करून टॅक्सीवरून 100 रुपये घरी आणत होते दिवसभर. आणि मला कळायचं की मला आमच्या 2-2, 3-3 शो व्हायचे आमचे. तेव्हा मला एका या नाटकाचे 100 रुपये मिळायचे. असे 2 शो केले की 200 होते. तर मला खूप मोठे वाटायचे. मग मी घरी वडिलांना म्हणलं की तुम्ही आता टॅक्सी चालवू नका. अच्छा, वडिलांनी कधी? त्याच्या आधी एक किस्सा होता, त्या किस्साचाच मला ॲक्च्युअली त्रास झाला आणि म्हणून टॅक्सी चालू नका म्हटलं. बरं, काय झालं होतं? हां, की फार मोठं नाही. माझा शिवाजी मंदिरला शो होता ऑल द बेस्टचा, आणि वडिलांच्या गाडीत टॅक्सीमध्ये काही पॅसेंजर बसले होते आणि मी बोललो आहे मागे किस्सा, पण तरी सांगतो. तर त्यांनी शिवाजी मंदिरला शो होता आणि टिळक ब्रिजवर गाडी ट्रॅफिकमध्ये होते आणि ते मागचे लोक आहेत ते वडिलांना शिव्या देत होते, गाडी चलो ना जल्दी, कारण माझे वडील सिम्पल साधी व्यवस्थित सांभाळून गाडी चालवतो. तर मग रात्री मला म्हणाल तुझं शो होता का शिवाजी मंदिर? म्हटलं काय नाही, काही पॅसेंजर बसले होते, शिव्या देत होते मला. मी काही उलटं बोलणार होतं, पण मला कळलं की रे आपल्याच मुलाच्या नाटकाला घाई करता येतं, म्हणून काही बोललो नाही. असं मला ते जरा असं तेव्हा म्हटलं तर चांगली गोष्ट आहे, म्हटलं तर त्यांच्या वयाचा विचार केला पाहिजे. मग त्यांना म्हटलं की आता तुम्हाला दिवसभर आणता नाही 100, मी नाटकाचे 200चे 200 येतात घरातून, तर आता नका गाडी चालू. पण तुम्हाला सांगतो माझ्या वडिलांचं 6 महिने टॅक्सी चाळीमध्ये तशीच ठेवली होती. उद्याचं नाटक नाही चाललं तर 6 महिने हरकत आहे, रोज धुवून ठेवायचं, पण राहू दे, नाही चाललं नाटक तर मी गाडी काढणं, असं मला बोलले होते. बरं, देव आहे. तिथून जे चालत आले ते आजपर्यंत व्यवस्थित. व्हॅनिटी व्हॅनपर्यंत वडिलांनी व्हॅनिटी व्हॅनमध्ये वडिलांना दाखवले तर काय वडिलांचं खुश झाले ते. त्यांना सगळं ते त्यांना ॲक्च्युअल ठीक आहे, आरामाची गाडी आहे, सगळं आहे, बाथरूम आहे, सगळं आहे, किचन आहे. ते फक्त उघडलं ना मी मेकअपचं, त्यामागे टॅक्सी बघितली तेव्हा ते हल्ले होते जरा. कारण बऱ्याच वर्षांच्या गॅपनंतर म्हणजे टॅक्सी बंद केली आम्ही 94ला बंद केली, 94-95ला टॅक्सी बंद केली. कट टू डायरेक्ट 2003-4 साली का 5 साली मी व्हॅनिटी आणली. मग एवढ्या 10 वर्षाच्या गॅपनंतर डायरेक्ट तो नंबर बघितला, सगळं त्या हल्ले होते जराशे. वडिलांबद्दल हे सगळं सांगताना फार तुम्ही हळवे होतात असं. सगळेच प्रत्येक आई वडील माझ्याकडे देव आहेत, होते आणि आहेत, राहणार. माझ्याकडे मी कोल्हापूरला शेतात आमचं देऊळ बांधलं राधाकृष्णाचं, त्याच बाजूला आई वडिलांचं स्मारक पण केलं आहे मी. अच्छा, माझ्यासोबत आहेत ते. त्यांना प्रयोगात जेव्हा ते आले कधी सहीच्या किंवा ऑल द बेस्टच्या, तर जेव्हा प्रेक्षक अगदी परत तुम्ही 2 मिनटं तुम्हाला दाटून आल्यासारखं मला जाणवतं तुमच्यात. तुम्ही 2 मिनटं पाणी प्लीज प्लीज प्लीज. स्वाभाविक आहे, कुठल्याही इतका संघर्ष जेव्हा राहतो तर कुठल्याही कलाकाराला भावूक होणं स्वाभाविक आहे. आणि त्यात कलाकार म्हणून कुठली व्यक्ती हळवी असते. प्रयोग बघितला त्यांनी, जेव्हा प्रयोगाला आले असेल आई वडील, तेव्हा काय साधारणपणे जेव्हा सही तो अगदी टिपेला होतो, म्हणजे लोक अक्षरशः नाटक डोक्यावरती घ्यायचे पहिल्यांदा त्यांनी जेव्हा बघितलं, अरे सही किंवा ऑल द बेस्ट त्यांनी बघितलं ना, त्याच्या आधीचा किस्सा म्हणजे दोन्ही मस्त आहेत त्यांचे किस्से. अधांतर नाटक बघितलं ना, ऑल द बेस्ट हिट झालं आणि लगेच अधांतर सेकंड नाटक होतं. तेव्हा आतून मला आई पण बोलली, अरे आम्हाला सतत टेन्शन वाटत होतं, कारण त्यात मी अधांतर नाटक बघितलं ना, मी पलंगावर झोपणं सीन चाललाय, मग कॉमेडी ऐकतो पर झोप नसतो वगैरे. तर पूर्वी चाळीत मी तेच करायचो ना, नोकरी नव्हती वा, अरे उठ जा दुकानावर हे घेऊन ये, तिकडनं जा पिठा डबा घेऊन ये वगैरे, सतत झोपलं असतो. आईला ते टेन्शन होतं, आम्हाला सतत वाटतं की झोपला नाहीस ना, खरंच झोपशील, जरा कुठं आता बरं चाललं जरा झोपशील, असं त्यांना टेन्शन होतं. हा भाग होता. आणि कट टू सही रे सही जेव्हा नाटक पूर्ण बघितलं तेव्हा ते भारावून गेले होते की आई म्हणाली काळजी घ्यावं, बाकी काही नाही, तब्येतीची काळजी घे. खूप असं हे होते आम्हाला, तर ते साहजिक आहे. असे ते दोन्ही किस्से मस्त आहेत माझ्याकडे. पण मग ही सगळी जेव्हा धावपळ व्हायची, मग घरी आता कुटुंबाने सांगितलं असेल की एवढी दगदग, कारण हा प्रयोग मी जेव्हा प्रत्यक्ष बघतो खूप एक्झर्शन आहे प्रयोगाचं, तेव्हा घरचे सांगतात की आता ऑफकोर्स आहे. मला घरचे सांगतात, घरचे सोडा, मी परवा बोललं ऑडियन्स पण येऊन, जेव्हा वयस्कर ऑडियन्स येतात ना भेटायला, आज आहे या आमच्या आई वडिलांनी शिकवलं की कोणी वयस्कर नमस्कार करायचा, आपण आज याला नमस्कार करतो तेव्हा हेच म्हणतात, बाळा काळजी घ्या, खूप धावतोयस, काळजी घे. असं कोण बोलतो?
एवढं म्हणजे ऑडियन्स पैसा काढतो, नाटक धमाल करतात, जातात. वयस्कर लोक काळजी घे म्हणतात ना, त्यात खूप दडलेलं असतं. मला असं वाटतं ते खूप म्हणजे घरचे तर करणारच काळजी. कोण कोणाचे कोण असतात ते पण येऊन आपल्याला म्हणतात की आम्हाला हसवलं, सगळं मजा केली, पण तू काळजी घे बाबा.